टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणात ईडीची मुंबईत 10 ठिकाणी छापेमारी झाली आहे। मुंबई, नवी मुंबई, विरार, कांदिवली या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे। ईडीने टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणात ईसीआर दाखल केलेला आहे। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील घेऊया। निखिल, विक्रांत, आपण पाहिलं तर या टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये ईओडब्ल्यू कडून संपूर्णपणे तपास आहे तो सुरू होता आणि त्यासोबतच ईडी कडून देखील याचा जो ईसीआर आहे तो दाखल करून घेण्यात आलेला होता। हे सर्व प्रकरणात पाहता आता ईडीने देखील या चौकशीमध्ये उडी घेतलेली आहे आणि या चौकशीला पाहता जवळपास 10 ठिकाणी जी छापेमारी आहे ती केलेली आहे। याआधी देखील ईओडब्ल्यू कडून ही छापेमारी करण्यात आलेली होती आणि याच छापेमारीमध्ये आपण पाहिलं तर यांच्या सर्व टोरेस ब्रँड दुकानावरती ही जी अनेक जे दागिने होते त्यासोबतच जे डायमंड होते ते देखील त्यांनी जप्त करून घेण्यात आलेले होते। आता टोरेसच्या प्रकरणामध्ये ईडीने या 4ही पेक्षा जास्त म्हणजे 10 एकूण ठिकाणी जी छापेमारी केलेली आहे आणि या छापेमारीतून अधिकचे पुरावे काय मिळतात का हे देखील त्यांनी आता पाहिलेलं आहे। त्यासोबतच ही जी कारवाई आहे ती महाराष्ट्राबाहेर देखील केल्याचं कळतंय। जयपूर आणि अन्य प्रदेशात देखील ही कारवाई झाल्याची आहे ती आता सध्या माहिती प्राप्त होते। या प्रकरणात ईडी कडून आता नक्की या जबाबासाठी कोणाकोणाला बोलवलं जातं आणि त्यासोबतच जे मोठ्या संख्येने मोठ्या अमाऊंटचे गुंतवणूकदार आहेत त्यांना देखील ईडी चौकशीसाठी बोलवतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु टोरेस ब्रँड घोटाळा, टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये आता ईडीनी चौकशी आहे ती सुरू केलेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद निखिल तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।